हॅलो एव्हरीवन. आज आपण पॉलिटीतील खूप महत्त्वाचा टॉपिक फंडामेंटल राईट्स यामधील आर्टिकल 19 डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे कलम 19 मध्ये त्याच्या कोणकोणत्या मर्यादा आहेत, कोणकोणती स्वातंत्र्य येतात, त्या गोष्टीचा एकदम डिटेलमध्ये एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण फंडामेंटल राईट्स जर बघितले, मूलभूत हक्क, ते आपण USA घटनेवरनं घेतलं. भाग 3 मध्ये घटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क सापडतात, बरोबर. तर बघा, मूळ घटनेमध्ये जे मूलभूत हक्कांचे गट होते ते किती होते? 7. पण संपत्तीचा हक्क हा जो 7वा गट आहे तो 44वी घटनादुरुस्ती 1978, किती घटनादुरुस्ती? 44वी घटनादुरुस्ती 1978 ने काढून टाकला. त्यामुळे आता सध्या मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती? 6 गट आहेत. त्यापैकी जो दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क, त्यातील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क जो गट आहे त्यामध्ये कोणते कोणते कलम येतात? कलम 19, 20, 21, 21A आणि 22 हे 5 कलम येतात स्वातंत्र्याच्या हक्कामधले. मग त्यामधील जो कलम 19 आहे तो आज आपण अभ्यासतोय डिटेलमध्ये. मग कलम 19 काय आहे? भाषण स्वातंत्र्य किंवा इत्यादी संबंधींच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण, म्हणजे प्रोटेक्शन दिलं आपल्याला. कशासाठी? भाषण करण्यासाठी. त्याच्याशी रिलेटेड जे स्वातंत्र्य आहेत ते प्रदान केलेत. कशामध्ये? कलम 19 मध्ये. तर बघा, कलम 19 मध्ये सुद्धा मूलभूत घटनेत म्हणजे मूळ घटनेमध्ये 7 स्वातंत्र्य होती. किती? 7. पण 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 ने संपत्ती संपादन करणे, तिची विक्री करणे, संरक्षण करणे हा हक्क काढून टाकला. हे स्वातंत्र्य काय केलंय? काढून टाकलं. कोणती घटनादुरुस्ती? 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978. त्यामुळे सध्या कलम 19 मध्ये किती स्वातंत्र्य येतात? 6 स्वातंत्र्य येतात. बघा, एक्झामला यांचा क्रम सुद्धा विचारलाय. त्या 6 स्वातंत्र्यांचा क्रमाने मांडणी करा असा सुद्धा क्वेश्चन विचारलाय. त्यामुळे ती 6 स्वातंत्र्य आपल्याला क्रमानेच लक्षात ठेवायची आहे. मग ती कशी लक्षात ठेवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं स्वातंत्र्य काय येतं? भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे काय? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. भाषण करण्याचा व एक्सप्रेस होण्याचा, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, हे पहिलं स्वातंत्र्य दिलंय. ए. बी काय? शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. फ्रीडम ऑफ असेंब्ली, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. तिसरं स्वातंत्र्य आहे संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे काय? फ्रीडम ऑफ ऑर्गनायझेशन, संघटना किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. चौथं काय? भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. 5वं, कोणत्याही भागात राहण्याचा, स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. फ्रीडम ऑफ रेसिडेन्स. आणि 6वं आहे कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार, धंदा चालवण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. हे 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये येतात. आता त्यांना क्रमाने कसं लक्षात ठेवायचं? बघा, एका स्टोरीच्या रूपामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे आपण कुणीतरी, तुम्ही समजा किंवा मी एका जागी उभा आहे आणि मी भाषण करते, ते मला स्वातंत्र्य आहे. म्हणजे पहिलं स्वातंत्र्य काय? भाषण व अभिव्यक्त यांचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन. मग मी एका जागेवर उभा राहून काय करते? भाषण करते. मी भाषण करते म्हणून काय झालं? लोक जमा झाली. म्हणजे दुसरं काय येणार? शांततेने विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य कुठे होतं? सेकंड मध्ये. म्हणजे मी भाषण करते म्हणून लोक जमा झाले, तर एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून एक संघटना, संघ स्थापन केली. म्हणजे तिसरं स्वातंत्र्य कोणतं येतं? संघटना किंवा संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. मग आता आपण जी संघटना स्थापन केली आहे तिचा प्रचार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या भागात गेलो. म्हणजे काय? मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. ओके. त्यानंतर पुढे मग आपण जिथे गेलो तिथे राहायला लागलो. म्हणजे काय? राहण्याचं, त्या भागात, भारताच्या कोणत्याही राज्यक्षेत्रात राहण्याचे, स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. मग आता तिथं गेल्यानंतर आपल्याला पोटापाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणून काय? आपण तिथे जाऊन एखादा व्यवसाय, व्यापार करू लागलो. म्हणून कोणताही व्यवसाय, व्यापार, धंदा चालवण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला मिळतो. तो 6वा स्वातंत्र्य आहे. म्हणजे कसं लक्षात ठेवलंय? मी भाषण करते, म्हणजे पहिलं भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. लोक जमा झाले, मी भाषण करते म्हणून लोक जमा झाले. काय? एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क. मग सगळ्यांनी मिळून आपण काय केलं? संघटना, संघ स्थापन केला. म्हणजेच फ्रीडम ऑफ ऑर्गनायझेशन. त्यानंतर काय?
मग आपण त्याचा प्रचार करण्यासाठी भारताच्या वेगवेगळ्या भागात प्रवास गेलो म्हणजे काय, मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. मग भारताच्या कोणत्याही तिथे जाऊन आपण राहायला लागलो म्हणजे स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आणि वेगवेगळे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. हा त्यांचा क्रम 6 असे लक्षात ठेवायचे, कारण हे एक्झाममध्ये विचारले जातात. त्यांची क्रमाने मांडणी करा. ओके, आता आपण त्यांचा प्रत्येक स्वातंत्र्याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघू. आता पहिलं काय तर त्याआधी हा जो कलम 19 आहे तो फक्त राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्धच संरक्षण प्राप्त करतो, खाजगी व्यक्तीच्या कृतीविरुद्ध नाही. हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कलम 19 मधील स्वातंत्र्य हे फक्त राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध आहे, खाजगी व्यक्तीविरुद्ध नाहीत. आणि कलम 19 हे फक्त नागरिकांना आहे, परकीयांना नाही. नागरिकांना कोणकोणती मूलभूत हक्क आहेत? 15, कलम 15 मध्ये दिलेलं, कलम 16, 19, 29 आणि 30. कलम 19 आपण अभ्यासतोय म्हणून हे कलम फक्त कुणासाठी आहे? नागरिकांसाठी, परकीयांसाठी नाही. मग हे जे राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण देतं, तसेच कंपनीच्या भागधारकांविरुद्ध सुद्धा आपल्याला काय संरक्षण आहे, पण कंपन्या, महामंडळे यांना नाही. ओके, हे 3 महत्त्वाचे पॉईंट आहेत जे कलम 19 साठी फक्त नागरिकांना आहे, परकीयांना नाही, राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध आहे, खाजगी व्यक्तीविरुद्ध नाही. आणि कुणासाठी उपलब्ध आहे? कंपनीच्या भागधारकांना उपलब्ध आहे, कंपन्या, महामंडळे यांसारख्या कायदेशीर व्यक्तींना नाही. आता पुढचं, मग पहिलं स्वातंत्र्य भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्याच्या नावातच आहे बघा, भाषण म्हणजे कोणताही व्यक्ती, भारतातील कोणताही व्यक्ती, भारतीय नागरिक, कारण 19 फक्त नागरिकांसाठी आहे म्हणून कोणताही नागरिक आपलं बोलणं, आपले शब्द, मत कसे पण म्हणजे शब्दातून, लिहून, चित्राद्वारे, जाहिराती थ्रू मत मांडू शकतो. ते त्याला काय स्वातंत्र्य आहे, भाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि अभिव्यक्त होण्याचे, एक्सप्रेस म्हणजे काय, आपल्याला आनंद झाला तर आपण आनंद एक्सप्रेस करू शकतो, ते सुद्धा आपल्याला काय स्वातंत्र्य आहे. आनंद होणे, दुःख होणे हे एक्सप्रेशन म्हणजे भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टी ऍड केल्यात. म्हणजे काय, यामध्ये कोणकोणते स्वातंत्र्य येतात? तुम्हाला प्रेसचे स्वातंत्र्य येतं. प्रेस म्हणजे तुम्ही न्यूजपेपरमध्ये तुमचे मत मांडू शकतात, न्यूजपेपर थ्रू, प्रेसचे स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे ॲडव्हर्टाईज करण्याचे, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य येतात. आपण न्यूजपेपरमध्ये आपल्याबरोबर इतरांचेही मतं प्रदर्शित करू शकतो, म्हणजेच काय, स्वतःचीच तसेच इतरांची मते प्रदर्शित करण्याचे स्वातंत्र्य. शांततेचे स्वातंत्र्य सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्याचबरोबर सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा अधिकार तो सुद्धा यामध्ये भाषण स्वातंत्र्यामध्ये येतो. असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक टॉपिक यामध्ये ऍड केलेले आहेत. मग याचे आपण जर हे बघितलं, अपवाद, मर्यादा, मी प्रत्येक 6ही स्वातंत्र्यांच्या मर्यादा शेवटी तुम्हाला एक रिलेट करून दिल्यात शेवटी, म्हणजे त्या लक्षात ठेवायला सोप्या जातील. पण तरी आपण प्रत्येक स्वातंत्र्य बघता बघता त्यांचे अपवाद, मर्यादा ज्या दिल्यात, म्हणजे हे स्वातंत्र्य बहाल करताना त्यावर काही मर्यादा सुद्धा घातल्यात, पर्याप्त मर्यादा. त्याच्यावर आजकाल एक्झाममध्ये जास्त क्वेश्चन विचारले जातात. तो टॉपिक सुद्धा आपण लगेच बघू आत्ता पण, आणि शेवटी रिलेट करून सगळ्यांचे लक्षात ठेवण्यासाठी सोपं कसं जाईल ते. तर बघा, भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. तर सगळ्यात पहिल्यांदा हे कुणाला, हे संरक्षण राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध आहे, खाजगी व्यक्तीविरुद्ध नाही, बरोबर. मग कुणीही असं वक्तव्य करू शकत नाही. भाषण आपल्याला स्वातंत्र्य आहे ना, भाषण आणि अभिव्यक्त होण्याचं, तर मग आपण असं भाषण करू शकत नाही किंवा असं बोलू शकत नाही ज्यामुळे भारताची सुरक्षा काय येईल, धोक्यात येईल. मग बघा, हे जे स्वातंत्र्य आहे याला खूप जास्त मर्यादा आहेत. म्हणजे काय, तुम्ही असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे काय होईल, भारताची एकात्मता व सार्वभौमत्व धोक्यात येईल, असं तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे पहिली मर्यादा कोणती आहे, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता. म्हणजे तुम्ही एखाद्या समाजाला काहीतरी बोलला किंवा त्याच्यासाठी काहीतरी चांगलं केलं तर बाकीचे दुखावले जातील, असं तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे पहिलं काय ना, भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, त्याचबरोबर देशाची सुरक्षा, राष्ट्राची सुरक्षा आणि परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध. म्हणजे जे राष्ट्राच्या एकात्मतेशी किंवा सुरक्षेशी रिलेटेड जेवढे टॉपिक आहेत तेवढे काय येतात, जवळजवळ याच्यामध्ये येतात, मर्यादेमध्ये येतात. म्हणजे तुम्ही असं भाषण नाही करू शकत ज्यामुळे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात येईल, भारताची सार्वभौमत्व, एकात्मता
धोक्यात येईल, तसेच परराष्ट्रांशी जे मैत्रीपूर्ण संबंध आहे ते काय होतील, खराब होतील. हे तिन्ही पॉईंट काय येतात याच्यामध्ये येतात मर्यादेमध्ये. त्याचबरोबर तुम्ही असं काही बोलू शकत नाही ज्याने काय होईल, न्यायालयाचा अवमान होईल. भारतामध्ये न्यायव्यवस्था सुद्धा एक खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे, म्हणजे तिचा स्वतःचा एक आधार आहे. त्यामुळे तुम्ही असं काही बोलू शकत नाही ज्यामुळे त्याचा अवमान होईल, न्यायालयाचा अवमान होईल किंवा कुणाचं तरी चारित्र्याचं काय होईल, हनन होईल. आणि त्याचबरोबर असं वक्तव्य आपण नाही करू शकत ज्याने काय होईल, सामाजिक सुव्यवस्था बिघडेल. त्याचबरोबर सभ्यता आणि नैतिकता हे पॉईंट याच्या मर्यादेमध्ये येतात. कोणकोणते बघा, लक्षात ठेवा. सगळे देशाच्या सुरक्षेशी रिलेटेड, म्हणजे भारताची सार्वभौमत्व, एकात्मता, राष्ट्राची सुरक्षा, परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्य हनन आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन. एवढ्या काय त्याचे अपवाद आहेत, मर्यादा आहेत. कशाचे? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ओके. दुसरं स्वातंत्र्य काय? एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ असेंब्ली, म्हणजे नागरिकांना कुठेही नाही, सार्वजनिक जागेमध्येच, ओके, नागरिकांना सार्वजनिक जागेमध्येच शांततेने आणि विनाशस्त्र, हे खूप महत्त्वाचे 2 पॉईंट आहेत. कसं? शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आहे. कुणीही अशांतता, दंगेखोरपणे, हिंसकपणे एकत्र येऊ शकत नाही, त्या स्वातंत्र्याचा यात समावेश नाही. त्याचबरोबर संप करण्याचा सुद्धा यात समावेश नाहीये. तुम्हाला एकत्र येण्याचा स्वातंत्र्य आहे, म्हणजे तुम्ही एकत्र येऊन संप नाही करू शकत. ओके. तुम्ही एकत्र येऊ शकता, सभा, तुमचे मत मांडण्यासाठी सभा घेणे, निदर्शने करणे, मोर्चा काढणे, यांसाठी तुम्ही एकत्र येऊ शकता. मग ह्या स्वातंत्र्याच्या मर्यादा कोणत्या आहेत बघा. पहिल्यांदा काय दिलंय? भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, ही सुद्धा याचं काय मर्यादा आहेत. आणि त्याचबरोबर काय? सामाजिक सुव्यवस्था. हे 2च घटक आहेत. ज्या 2 घटकावर काय करू शकतो आपण, एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावर काय मर्यादा घालू शकता. कोणत्या? भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था. आता आपण पुढचं स्वातंत्र्य बघू, संघटनेचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ असोसिएशन. मग यामध्ये आपण कोणतीही एखादी संघटना, संघ स्थापन करू शकतो. ओके. त्याचबरोबर 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011, बघा ही घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची. 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011 याने सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा हक्क सुद्धा काय केलं, यामध्ये ऍड केलंय. बघा 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 ने घटनेमध्ये काय काय ऍड केलं किंवा काय बदल केला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मग हे फ्रीडम ऑफ असोसिएशन मध्ये काय येतं? राजकीय पक्ष स्थापन करू शकता तुम्ही, कंपनी, भागीदारी फर्म, सोसायटी, क्लब, अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या संघटना काय करू शकता तुम्ही, स्थापन करू शकता. आणि त्याचबरोबर त्यामध्ये संघटना किंवा संघ स्थापन न करण्याचा नकारात्मक हक्काचा सुद्धा काय होतो, याच्यामध्ये समावेश होतो. मग बघा, तुम्ही जर बघाल तर पहिले 3ही स्वातंत्र्य म्हणजे कोणते? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आणि संघटनेचे स्वातंत्र्य, ह्या तिन्हींना एक गोष्ट कॉमन आहे, जी मर्यादा, त्यांची एक मर्यादाचा घटक कॉमन आहे, तो आहे भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता. हे तर लक्षातच ठेवायचं. मग दुसऱ्याला काय होतं आपलं एकत्र जमण्यामध्ये, त्याच्यामध्ये अजून काय होतं? सार्वजनिक सुव्यवस्था. आणि तिसऱ्यामध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता, अजून एक वर्ड ऍड झालाय, म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला कसं होतंय, सोपं होतंय. ओके. याच्यामध्ये काय झालं? सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता, हे 2 घटक काय होतात? ह्या 2 घटकानुसार संघटना स्थापन करण्याच्या याच्यावर काय पर्याप्त मर्यादा घातल्या जातात. आता पुढचं स्वातंत्र्य काय? मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ मूवमेंट. म्हणजे बघा, नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात कुठंही मुक्तपणाने संचार करता यावा म्हणून हे स्वातंत्र्य दिलंय. मग तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एकाच राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकतो. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा लोकांच्या मनातील संकुचित भाव कमी होऊन एक राष्ट्र हा भाव निर्माण व्हावा म्हणून हे स्वातंत्र्य दिलंय. कोणतं? मुक्त संचाराचे स्वातंत्र्य. मग याला 2 गोष्टीवर मर्यादा घातल्या, 2 गोष्टीवर तुम्ही संचार करण्यावर काय बंधनं घातली. ती म्हणजे सामान्य जनतेचे हित आणि अनुसूचित जमातींच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप किंवा त्यांच्या, म्हणजे तुम्ही आदिवासी क्षेत्रात जाऊन
तिथे त्यांची संस्कृती, त्यांचा व्यवसाय याला हानी होईल असं करू शकत नाही. म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये जाण्यावर काय घातली आहे, बंधनं घातली आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने ज्या देहविक्री करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या संचारावर सुद्धा काय बंधन घातले. आणि एक आत्ता महत्त्वाचा पॉईंट ऍड होतो, जो मुंबई उच्च न्यायालयाने एड्सग्रस्त जे पेशंट्स आहेत त्यांच्या सुद्धा संचार करणाऱ्यावर मर्यादा घालणं हे वैध सांगितलंय. कोणी? मुंबई उच्च न्यायालयाने. बघा, जे वास्तव्याचे स्वातंत्र्य आहे, पुढचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ रेसिडेन्स, हे पूरक आहेत एकमेकांना. म्हणजे मुक्त संचार करणे आणि वास्तव्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ, त्या दोन्हींचे मर्यादा सुद्धा सेम आहेत. म्हणजे काय, सामान्य जनतेचे हित आणि अनुसूचित जमातीचे किंवा अनुसूचित जमातींचे संरक्षण, हे जे आहे ना, हे दोन्ही पॉईंट काय यांचे सेम आहेत. मर्यादा लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. याचा सुद्धा तोच उद्देश होता की भारताचं एक राष्ट्र ही भावना निर्माण व्हावी, म्हणून भारताच्या कोणत्याही क्षेत्रात राहण्याचं काय दिलंय, स्वातंत्र्य दिलंय. मग त्यावर पण सेम मर्यादा आहेत की तुम्ही आदिवासी क्षेत्रांमध्ये जाण्यापासून तुम्हाला काय बंधनं घातली आहेत, मर्यादा घातल्यात. त्यांची संस्कृती तिथं जाऊन तुम्ही त्यात हानी पोहोचू नये, त्यांना त्रास देऊ नये, म्हणून आदिवासी क्षेत्रात जाऊन राहण्यावर काय आहेत, बंधनं आहेत. हे वास्तव्याच्या स्वातंत्र्याचं काय येतात, मर्यादा येतात. आता पुढचं आणि शेवटचं स्वातंत्र्य, व्यवसायाचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ प्रोफेशन. हा खूप मोठा स्वातंत्र्य, म्हणजे हा खूप व्यापक टॉपिक आहे. याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्याला आवडेल तसा पेशा म्हणजे व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार, नोकरी करण्याचा काय हक्क प्रदान केलाय. ओके. त्याचबरोबर त्याच्यावर एकच गोष्टीवर मर्यादा दिली आहे, सामान्य जनतेचे हित. ह्या गोष्टीवर काय त्याच्यावर पर्याप्त मर्यादा घातल्या. त्याचबरोबर राज्यसंस्थेला काही अधिकार दिलेत, व्यवसायाच्या स्वातंत्र्याच्या रिलेटेड राज्यसंस्थेला काही अधिकार दिलेत. म्हणजे राज्यसंस्था एखादा पेशा किंवा व्यवसाय एखाद्या व्यक्तीला करण्यासाठी त्याला त्या पद्धतीचं व्यावसायिक तांत्रिक शिक्षण पाहिजे असं क्वालिफिकेशन किंवा पात्रता निश्चित करू शकते. ओके. त्याचबरोबर व्यवसायाचं स्वातंत्र्य म्हणून कुणीही बालकांचा किंवा महिलांचा अपव्यापार असं नाही करू शकत, तो व्यवसाय नाही करू शकत. त्याचबरोबर स्फोटके, घातक पदार्थ तयार करणे हा व्यवसाय करण्यावर सुद्धा काय बंधनं आहेत, ते सुद्धा काय मर्यादा आहेत, त्यांच्यावर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. तर हे आपण 6 स्वातंत्र्य बघितली. आता त्यांचा आपण अपवाद डिटेलमध्ये अभ्यासू. बघा, मी त्या शिकवतानाच त्यांच्याबरोबर सांगितले, आता आपण रिलेट करून लक्षात ठेवू म्हणजे तुमच्या जास्त चांगले राहतील. बघा, पहिलं भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आपण असं वक्तव्य नाही करू शकत ज्याने काय होईल, देशाची सुरक्षा धोक्यात येईल. मग त्यामध्ये कोणकोणते पॉईंट येतात, भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, देशाची सुरक्षा आणि परदेशी राष्ट्रांशी काय मैत्रीपूर्ण संबंध. त्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्था येतात, सभ्यता आणि नैतिकता. म्हणजे आपण असं काहीही नाही बोलू शकत ज्याने सामाजिक जीवन पद्धती व्यवस्थित सुरळीत चालली, त्याने काय होईल, अस्ताव्यस्त होईल. म्हणजेच काय, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्य हनन आणि गुन्ह्यास प्रोत्साहन, हे काय काही घटक आहेत ज्यांच्यानुसार काय मर्यादा घालू शकतात आपण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. पुढचं जो आहे एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ असेंब्ली. त्यामध्ये बघा, जो पहिला टॉपिक आहे, पहिल्या भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा जो पहिला आहे, भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, तो याचा सुद्धा आहे. आणि तिसरं जे संघटनेचे स्वातंत्र्य आहे त्याच्या मर्यादेमध्ये सुद्धा येतो. म्हणजे पहिल्या 3ही जे स्वातंत्र्य आहे त्यांच्या मर्यादेमध्ये हा घटक कॉमन आहे. कोणता? भारताचे सार्वभौम आणि एकात्मता. इव्हन सार्वजनिक सुव्यवस्था हा सुद्धा कॉमन आहे. म्हणजे हा भाषण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा सुद्धा मर्यादा आहे, एकत्र जमण्याचा सुद्धा सार्वजनिक सुव्यवस्था येतो, आणि संघटनेच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा सार्वजनिक सुव्यवस्था हा काय मर्यादा आहे. आणि त्याचबरोबर बघा, फ्रीडम ऑफ असेंब्लीमध्ये CRPC सेक्शन 144, किती, CRPC सेक्शन 144 आणि IPC सेक्शन 141 अंतर्गत एकत्र जमण्याच्या हक्कावर मर्यादा घालण्यात आल्यात. हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारलं जातं, त्यामुळे हे सेक्शन लक्षात ठेवायचे. CRPC सेक्शन 144 आणि IPC सेक्शन 141. म्हणजे आता हे तिन्ही तुमच्या लक्षात राहतील. बघा, तिन्हीमध्ये कॉमन काय आहे, भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था, हे तिन्हीमध्ये कॉमन आहे. आणि मग तिसऱ्यामध्ये नैतिकता अजून एक शब्द ऍड झालाय जो पहिल्यामध्ये सुद्धा आहे. ओके, पहिल्यामध्ये खूप सारे घटक आहे,
पहिल्याच जो स्वातंत्र्य भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य यामध्ये खूप सारे घटक दिलेले आहेत. बाकीच्या याच्यामध्ये 2-2च आहेत जे लक्षात ठेवायला काय होतात सोपे जातील तुम्हाला. तर पुढचं जे चौथं स्वातंत्र्य आहे मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ मुवमेंट. मी तुम्हाला सांगितलं त्यात सुद्धा 2च घटक येतात, सामान्य जनतेचे हित आणि अनुसूचित जमातींच्या हितसंबंधांचे संरक्षण. म्हणजे काय, आपण आदिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची संस्कृती व्यवसाय यांचा काय करू शकत नाही, यांच्यावर हल्ला होईल किंवा ते विस्कळीत होईल म्हणून तिथे जाण्यावर काय केले जातं, त्यांच्या त्या क्षेत्रात जाण्यावर काय केले जाते, मर्यादा घातली जाते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने देह विक्री करणाऱ्या महिलांच्या संचारावर काय दिलंय, सार्वजनिक आरोग्य आणि नैतिकच्या आधारावर बंधनं घातली आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयाने एड्सग्रस्त व्यक्तींच्या संचारावर काय केलंय, मर्यादा घातली आहे. म्हणजे 2 तर महत्त्वाचे टॉपिक काय लक्षात ठेवायचे, सामान्य जनतेचे हित आणि एखाद्या अनुसूचित जमातीचे हितसंबंध. जे मुक्त संचाराचे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ मुवमेंट आणि फ्रीडम ऑफ रेसिडेन्स ह्या दोन्हीच्या टॉपिकसाठी काय सेम आहे. इव्हन तिन्ही व्यवसायाचे स्वातंत्र्य जर बघितलं तर त्याचं सुद्धा सामान्य जनतेचे हितसंबंध हे काय, पहिला जो एक टॉपिक आहे तो काय कॉमन आहे तिन्हीसाठी, सामान्य जनतेचे हितसंबंध. मग पहिल्या 2 मध्ये म्हणजे मुक्त संचाराचे स्वातंत्र्य आणि वास्तव्याच्या स्वातंत्र्यामध्ये काय येतो, अजून 2 कॉमन, अनुसूचित जमातींच्या हितसंबंधांचे संरक्षण. आय होप तुम्हाला हा पूर्ण कलम आर्टिकल 19 डिटेल समजला असेल. बघा हा कंबाईन एक्झाम 2018चा पूर्व परीक्षेचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन जो PYQचा आहे त्यांनी काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकतात. ओके, म्हणजे कलम 19 मधील जो पहिला आहे भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य यावर कोणकोणत्या मर्यादा आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारलाय. न्यायालयाचा अवमान आहे का, आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण, आपण असं वाचलंय कुठे, नाही. बी नाही. परदेशाशी मित्रत्वाचा संबंध, आहे. भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व, बरोबर. आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता हे सुद्धा टॉपिक आहे, मर्यादा आहे. म्हणजे काय, बी सोडून सगळं ACDE. मग ते कुठे आहे, ACDE ऑप्शन 3 मध्ये, म्हणजे ऑप्शन 3 याचा काय करेक्ट आन्सर आहे. 19 म्हणजे पहिलं जे भाषण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य यावर कोणकोणत्या गोष्टीवर मर्यादा दिल्यात, भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, देशाची सुरक्षा, परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, सामाजिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान, चारित्र्य हनन आणि गुन्हेगारीच प्रोत्साहन. ओके, पहिल्या तिन्हीमध्ये कॉमन भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था, जे दुसऱ्यामध्ये पण आहे. तिसऱ्यामध्ये काय अजून ऍड होतं, नैतिकता किंवा नीतिमत्ता. चौथ्या आणि 5व्या मध्ये सेम काय, सामान्य जनतेचे हित आणि अनुसूचित जमातीच्या हितसंबंधांचे संरक्षण. आणि 6व्या मध्ये फक्त सामान्य जनतेचे हितसंबंध. आणि जे संचारबंदी आहे, नाही एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये CRPC सेक्शन 144 आणि IPC सेक्शन 141 अंतर्गत एकत्र जमण्याच्या हक्कावर काय दिली जाते, मर्यादा घातली जाते. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. थँक्यू सो मच.